मराठा आरक्षणाचं आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। 2013 साली त्यांच्या शिवबा संघटनेनं आयोजित केलेल्या नाटकाच्या मानधन प्रकरणामध्ये हा वाद उद्भवला। मानधन न दिल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी कलम 156(3) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता। दुपारी 12 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे। पुणे ग्रामीणमध्ये 13 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे अपजिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत आणि 31 ऑक्टोबरपासून ते 13 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत। या कालावधीमध्ये शस्त्र, स्फोटकं, दाहक पदार्थ बाळगणं, घोषणा देणं, मिरवणुका आणि सभा घेण्यास सक्त मनाई आहे। पुणे जिल्ह्यातल्या 14 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींमध्ये इंदूरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी होणार आहे। सुरुवातीला बारामती आणि लोणावळा इथं प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू होणार आहे। अनुक्रमे 55 कोटी आणि 33 कोटी रुपयांचे अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले। पुणे एसटी विभागानं यंदाच्या दिवाळीत राज्यात सर्वाधिक 23 कोटी 39 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत अव्वल स्थान पटकावलंय। राज्यातलं एकूण उत्पन्न 310 कोटींपर्यंत पोहोचलंय आणि गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 37 कोटींची वाढ नोंदली गेली आहे। 18 ते 27 ऑक्टोबर दरम्यान 10,139 बस सेवा चालवून 17.62 लाख प्रवाशांची ने-आण करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर 2025 दरम्यान जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासाठी 6,16,461 नमुने तपासले गेलेत आणि यामध्ये 559 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत। नागरिकांनी सुद्धा घर आणि परिसर स्वच्छ ठेवून मच्छर प्रतिबंधक उपाय करावेत असं आवाहन पुणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे। पुण्यातल्या बातम्यांनंतर जाऊया नाशिक जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शासनानं मोफत बियाणांसाठी 3 कोटी मंजूर केलेत। प्रति हेक्टरी 10,000 रुपये दिले जाणार आहेत। मागच्या आठवड्याभरापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नाशिकच्या ओझर विमानतळावर आणखी एक टर्मिनल उभारले जाणार आहे। कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून विमानतळावरून एकाच वेळी 1000 प्रवाशांची सोय केली जाणार असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे। येवल्यात मातंग समाजाच्या वतीनं जवाब दो आंदोलन करण्यात आलं। अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं भूमिपूजन होऊन 1 वर्ष उलटले तरी प्रशासनानं कोणतीही हालचाल न केल्यामुळे आंदोलन करण्यात आलं। प्रशासनानं लवकरात लवकर या आंदोलनाला उत्तर द्यावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे रन फॉर युनिटी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं या उपक्रमाचं आयोजन केलं। ड्रग्ज मुक्त नाशिक तसंच मद्यप राशन करून गाडी न चालवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। आणि नाशिकनंतर जाऊया आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये बातम्या संक्षिप्त स्वरूपात। संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे कापसाच्या आता वाती झाल्यात, बोंड काळी पडतात, मक्याची कणसं भिजली आहेत, कोंब फुटलेले आहेत, त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय। जेहूरमधल्या 2 जनावरं लंपीमुळे दगावली आहेत तर 15 जनावरांना लागण झाली आहे। पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असताना आता शेतकरी लंपीमुळे त्रस्त आहेत। ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलाय। गेल्या काही महिन्यामध्ये 634 संशयित रुग्ण आढळलेत, यापैकी 70 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत। त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानं नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं संभाजीनगरमधल्या तीर्थक्षेत्रांवर गर्दी होणार आहे। यासाठी जिल्ह्यामध्ये 8,725 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। वेरूळ, घृष्णेश्वर आणि पैठणमध्ये काही विकास कामं केली जाणार आहेत। संभाजीनगरमध्ये कर्जबाजारी बाप लेखानंच मालकाचे 27 लाख रुपये लंपास केले। चालक असलेल्या बापाच्या हातातून पैशांची बॅग हिसकावत मुलानं आणि बापानं चोरीचा हा बनाव केला। पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये तपास करत दोघांना अटक केली।